हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त ना? श्री स्वामी समर्थ. ओम साईराम. एअर फ्रायर, सोफा सेट, डायनिंग टेबल, फ्रीज साईड बाय साईड, वॉशिंग मशीन, टी व्ही, हे सगळं नवीन घरासाठी घेतलेलं आहे. तर दाखवते तुम्हाला. खूप दिवसापासून हा व्हिडिओ टाकायचा म्हणते, पण खूप मोठा असल्यामुळे हे होत होता, एडिट करायला टाईम लागत होता आणि टाकायला पण. त्याच्यामुळे इथे चला दाखवते काय काय घेतलं आहे. क्रोमामध्ये गेलेलो, टी व्ही बघायला, वॉशिंग मशीन, फ्रीज आणि एअर फ्रायर आणि शेगडी पण घेतलेलं आहे एलिकाची. तर हे सगळं घेऊन झालं होतं. सकाळपासून आम्ही बाहेरच होतो इथे, म्हणजे क्रोमाच्या शॉपमध्ये. तर हे घेतलं होतं. तर हे बोलले होते, हे फिलिप्सचं तुम्ही एअर फ्रायर घरी घेऊन आत्ता तुम्ही जाऊ शकता, हे जे डेमोवाले येतील तुम्हाला नंतर हे करायला. तर हे घरी घेऊन गेलो होतो आणि टी व्ही, वॉशिंग मशीन, फ्रीज हे सगळं नंतर आलं होतं दुसऱ्या दिवशी. तर हे तिथेच खोलून दाखवत होते की काय प्रॉब्लेम वगैरे नाही ना, तर तिथेच खोलत होते ते. तर मी शूट करत होते. तर एअर फ्रायर आजकाल खूपच चाललं आहे. हे बघा, खूप म्हणजे हे जर कोणाचंही कुठल्याही इलेक्ट्रॉनिक वस्तूचं आणि कुठल्याच म्हणजे सोफा सेट, डायनिंग टेबल कुठलंच प्रमोशन नाही आहे. मला हे खूप दिवसापासून घ्यायचं होतं, त्याच्यामुळे हे मी घेतलं होतं आणि कमी तेलात बनतं आहे म्हणून घेतलं होतं. हे माझ्या मुलगीला खूपच हे होतं म्हणून म्हणली ती, मम्मी घे ना. तर त्याच्याबरोबर हे पण घेतलं होतं. तर हे सगळं चेक करत होते मी, काढत होते. खूप छान होतं आहे आणि खूप जणांकडं आता हे एअर फ्रायरचं आता आहे. पटकन होऊन जातं कमी तेलात. आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही तिथेच होतो, त्यामुळे हे आम्ही हे खायला घेतलेलं सँडविच, या सर्वजण खायला. एवढा दिवस आमचा पूर्ण गेला होता ना, बापरे, जबरदस्त हे झालं होतं. नंतर आम्ही सोफा सेट बघायला गेलेलो, डायनिंग टेबल बघायला गेलेलो. सोफा सेट बघायला गेलो तर त्यांच्याकडे कापड नव्हतं, पुन्हा माप घ्यायचं होतं. जसं मला सोफा सेट पाहिजे होतं तसंच करून घ्यायचं होतं. तर ते म्हणाले येतो नंतर. हे डायनिंग टेबलचं आम्हाला टॉप जरा वेगळंच पाहिजे होतं, असं म्हणजे हे असं पण नको होतं. पूर्ण आम्हाला ते मार्बल होतं दगडाचं, ते व्हाईटमध्येच पाहिजे होतं. त्याच्यामुळे ते पण परत म्हणाले 2 दिवसांनी हे करा. तोपर्यंत फ्रीज घरी आला होता. हे बघा, साईड बाय साईड फ्रीज घेतलं आहे. तर ते हे करत होते. हे बघा, खूपच म्हणजे एवढं आम्हाला हे झालं होतं ना, सामान वगैरे घेऊन जायचं आणि हे करायचं. आणि हे इलेक्ट्रॉनिक सामान येत होतं, आम्ही तिकडेच होतो, त्याच्यामुळे पण तिथून परत इथं यायचं, हे करायचं. खूप म्हणजे एवढं हे झालं होतं ना, वैताग आला होता खरं म्हणायचं म्हणजे. सकाळपासून हे फ्रीजवाले येऊन गेले की लगेच टी व्हीवाले आले होते. असं म्हणजे चालूच होतं त्यांचं काही ना काही. हे पूर्ण त्यांनी हे केला होता आणि घरामध्ये पसारा तर एवढा झाला होता, तिकडून इकडे आणायचं, पुन्हा इथे व्यवस्थित ठेवायचं, एवढं कंटाळा आला होता. अजून पण आम्ही सामान तिकडून घेऊन येतो आहे. परवा दिवशी मी तुम्हाला एक व्हिडिओ टाकला, त्याच्यामध्ये AC आणली होती. थोडं अजून सामान तिथं आहे. का तर मिस्टरांना एवढे सुट्टीच नसते ना. ही कँडी पण बघा कशी फिरते कधी त्यांना असं दुपारची ड्युटी लागली 12-1 वाजता घरी आले की तर हे करतात, मग येतो घेऊन. मग तिथून जे आता सगळं पाहिजे होतं ते घेऊन आलेलोच आहे, म्हणजे जे लागतं आहे ते सामान. आता थोडंसंच राहिलं आहे, आता ते कधी आणायचं होईल काय माहिती. हे साईड बाय साईड आम्ही फ्रीज घेतलेला होता. हे बघा, तर ते सगळं दाखवत होते. मग मोबाईलवरून कसं ते हे करायचं आहे सगळं, ते भाजीचं कसं हे करायचं ते सगळं दाखवत होते नंतर. हे बघा, मला काचेचा ग्लासवाला, म्हणजे ते असतो ना काचेचा ड्रावर असतो ना बाहेरचा दरवाजा, तसा पाहिजे होता. पण ते म्हणाले नका घेऊ, कारण चुकून पण आपल्याकडून काय लागलं तर त्याची कॉस्ट खूप असते आणि बदलायला पण त्याला महिना वेटिंग असतो. त्यामुळं म्हणाले हाच घ्या तुम्ही. हा डार्क ग्रे कलरचा घेतलेला आहे दरवाजावाला, म्हणजे पूर्ण फ्रीजचाच कलर डार्क ग्रे आहे. हे सगळं आता चिकटपट्टी वगैरे काढत आहेत. कसं वाटलं नक्की सांगा मला हा फ्रीज. खूप छान आहे. आणि ते म्हणतात ना, ते बर्फ आणि ग्लास असं लावून पाणी येतं, पुन्हा बर्फ येतो, ते म्हणाले ते पण घेऊ नका, लाँग टाईमनंतर ते पण खराब होऊन जातं.
का असे बोलत होते का तर ते माझी प्रत्येक वस्तू माझी क्रोमामधलीच आहे, त्यामुळे ते जरा असे सांगत होते. नंतर टी व्हीवाले वगैरे आले होते पुन्हा हे करायला. हा टी व्ही आता हे दोघं बाहेर काढत होते. एवढा हेवी होता त्यांना उचलता पण येत नव्हता बघा. जबरदस्त म्हणजे पूर्ण आम्ही एवढं कामात होतो ना, एवढं म्हणजे जबरदस्त. आत्ता कुठं आम्हाला थोडा आराम पडला आहे, नाहीतर सारखं हे आणून हे कर ते कर. जी काढायची वस्तू होती ती देऊन टाकली, म्हणजे जी खराब होती ती पुन्हा. म्हणजे असं नवीन घरात यायचं म्हणलं की खूप वर्षापासून आम्ही तिथे राहत होतो. 22-23 वर्ष झाले आम्ही तिथे राहत होतो. मग किती सामान काढायचं होतं हे सगळं तिथंच हे करून आलो आम्ही. त्यामुळे आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागली इथे नवीन घरामध्ये सेट व्हायला आणि तिकडून इथे यायला. हे बघा हे आता पूर्ण त्याला हे करतायत. आणि कुठल्याच इलेक्ट्रॉनिक वस्तूचं आणि कुठल्याच ह्याचं असं हे नाही आहे प्रमोशन वगैरे. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॅमिली फ्रेंड्सबरोबर शेअर करा. आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा. आणि वस्तू पण कशा वाटल्या ते पण मला कमेंटमध्ये सांगा. आणि प्लीज लाईक करा. हे पूर्ण त्यांचं लावून झालं होतं, ते चालू करत आहेत. हे बघा ते चेक करत आहेत व्यवस्थित टी व्ही आहे ते. फोटो वगैरे काढत होते अंकल. नंतर आमचं देवाचं गाणं लावून झालं होतं. माझा मुलगा म्हणतो हां. नंतर त्याने ॲनिमल्स वगैरे लावलेलं. रिमोट असं हे ज्यासारखं होतं माईकसारखा, रिमोटमध्ये कोणती पण सिरियलची नाव, कोणता पण चॅनल वगैरे असं बोललं की ते शो करत होता. टी व्ही अशी घेतली होती आम्ही. हे काउंटिंग आता त्यांनी चालू केलं होते, चालू होतं. प्लॅस्टिक वगैरे काढायचं चाललं आहे. अजून तिकडून हे थोडं सामान येत होतं तोपर्यंत जेवायलाच बसलो होतो आणि बरोबर दुपारचे आले होते. तर पटकन मुलगा पुढं आल्यानंतर मला घ्यायला परत आला. असं इतकं हे धावपळ आमची चालू होती ना ह्याच्या वेळेस, पहिला सेट व्हायला जास्त. त्यानंतर माझ्या मुलांनी बघा ॲनिमल्सचं लावलेलं. आणि कसं वाटलं हे सांगा नक्की. सगळे वस्तू आहेत का चांगल्या. डायनिंग टेबल मला व्हाईटमध्येच पाहिजे होतं टॉप त्याचा. तर त्याच्यामध्ये तुम्ही वरती गरम वस्तू कोणती पण तुम्ही लगेच ठेवली तरी ते बोलले काही प्रॉब्लेम नाही आहे, ठेवू शकता. असं ते टॉप आम्ही घेतलेलं होतं त्याचं फरशी पूर्ण ह्याच्यामध्ये. हे नंतर आम्ही खोलून बघितलं होतं. घरी घेऊन आलो तर परत म्हणलं हे ठेवूया आता. तर ते त्यांनी परत पॅक करून दिलं होतं. ते आता आम्ही हे करत होतो, ओपन करत होतो याला. हे बघा खूप छान होतं हे एअर फ्रायर फिलिप्सचं. आणि आता खूपच म्हणजे हे चाललं आहे, म्हणजे प्रत्येकजण हेल्थकडं. आपल्याच्यानं काय होत नाही, चालायचं होत नाही, काय होत नाही, पण थोडं तरी काहीतरी नाही तर ते म्हणतात ना हां सोमवारी जाऊ, पुन्हा म्हणतात पुढल्या महिन्यात जाऊ, परत म्हणतात जानेवारीमध्ये जाऊ चालायला. असं तर काहीच होत नाही कोणाकडून. हे एवढं तरी माझ्या मुलगीने ते डेमोवाले येणार होते ते त्यांच्या आधीच हे चालू केलं होतं. सँडविच वगैरे करून घेतला होता तिने, बघितला बी होता आणि खाल्ला बी तिने करून माझ्या मुलांनी. खूप छान होतं हे बघा. आहे ना मस्त. कसा वाटले नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॅमिली फ्रेंड्सबरोबर शेअर करा. माझा हिंदी चॅनल आहे वर्षा लाईफ ब्युटिफुल, त्याला पण सबस्क्राईब करा, फॅमिली फ्रेंड्सबरोबर शेअर करा. इथे आम्ही सोफा सेट बघायला आलेलो. तर त्यांनी सांगितलं होतं माप घ्यायला 2-3 दिवशी येतील. तर तोपर्यंत हा संध्याकाळी 10:30-11 वाजेपर्यंत 10:30-11 वाजले होत्या डायनिंग टेबल घरी यायला. का तर खूप लांबून आम्ही घेतलेलं. तर ते म्हणाले त्या साईडला यायला खूप गर्दी असते, म्हणजे ट्रॅफिक खूप असतं. तर उशिरा आम्ही येऊ तर चालेल का. तर चालेल बोललो होतो. त्यांनी हे पहिलं ठेवून दाखवलेलं आणि नंतर परत ते काढून हे सगळं कागद वगैरे काढून परत ठेवून दाखवलेलं. हे बघा म्हणजे रात्री 11:30 12-12:30 वाजेपर्यंत हे सगळं चाललं होतं. रात्री 1:30-2 वाजले आम्हाला पूर्ण परत साफसफाई करायला.
एवढं आम्ही हैराण झालो होतो ना. हे सगळं नवीन घरात शिफ्टिंग व्हायचं म्हणलं की जबरदस्त असतं. आणि 6 चेअरचा आम्ही डायनिंग टेबल घेतलेला होता. हे सकाळी टी व्ही वगैरे लागलेला होता. हे बघा, खूप छान होतं हे फोल्डेबल असं ठेवायचं वगैरे. जरी तुमचं खालचं हे लाकडाचं जरी खराब झालं तर परत तुम्ही बनवून ह्याच मापाचं परत हे करू शकता, असं ते हे होतं. आणि मार्बल ह्याचं खूप हे होतं, म्हणजे हेवी होतं मार्बल हे. आपण एकटे पकडू शकणार नाही लेडीज लोक, असं होतं ते. दुसरा जरी पकडणार असलं तरी. हे 6 चेअरचे होते. इथे 4 चेअर ठेवलेल्या. परत मी भिंतीच्या बाजूला 2 चेअर ठेवल्या होत्या. नंतर ते जागा खूप असं हे करत होतं म्हणून परत ठेवून टाकलं लाफ्टवरती. हा फ्रीज बघा एका साईडला. रात्री 12:30-1 वाजला परत आम्हाला हे सगळं उचलायला. 1:30-2 वाजल्या घरी जायला परत तिकडे. हे बघा, हे 2 चेअर इथे होत्या. इथे गॅस आला होता परत 5-6 वाजता. तर तो आता ते येतील गॅसवाले, ते येतं हे करतील. गॅस असा घेतला आहे हॉपमध्ये की जर तुम्ही किचन तोडून पण त्याच्यामध्ये बसवायचं असेल तर बसवू शकता, असा गॅस आहे. हे बघा, हे पूर्ण भिंती साईडला पण मी चेअर ठेवले नाही असे. आज 6 चेअरचा सेट होता. कसा वाटतो आहे सांगा नक्की. मी आता वापरते ना डायनिंग टेबल, जरा सुके कपड्यानं जरी पुसून घेतलं तरी छान वाटतं आहे, म्हणजे लगेच निघून जातं असं ते होतं. ह्याचा टॉप आहे का मस्त, नक्की सांगा मला. आणि कशा वाटल्या ह्या वस्तू सगळ्या त्या पण सांगा मला. हे गॅसवाले दुसऱ्या दिवशी सकाळी आले होते. ते ह्याचं सगळं वेगवेगळंच असतं हे फिटिंगचं वगैरे, त्यामुळं आम्ही खोलला नव्हता. हे येऊन परत दाखवून गेले होते कसं होतं काय हे सगळं. हे सेलवरचं ऑटोमॅटिक होता हा गॅस. हा सेल होता, लायटरनी वगैरे असं चालवायचा नव्हता. छान होता, पण एलिकाचाच होता. हा सोफा सेटचा कलर आम्हाला एकदम डार्क ग्रे पाहिजे होता. तर ते बोलले होते सोफा सेटचा कवर आलेला आहे, माप घेऊन गेले होते, पण एकदम डार्क ग्रे पाहिजे होता. हा वेल्वेटमध्ये आम्हाला नको होता, म्हणजे वॉश पण करता येईल, धुवून काढता येईल असं आम्हाला पाहिजे होता. तर तो घेतला होता. तर त्यांनी दाखवत होते बघा. नंतर आम्ही पडदे आणायला गेलेलो, का तर घरामध्ये एवढ्या मोठ्या खिडक्या आहेत ना, त्या खूपच असं तोंडावर उजेड येत होता. त्यामुळे हे पडदे आणायला गेलेलो. पण हे पडदे सगळे मी पे केलेलं होतं. हे कोणतं पे केलं होतं, हे प्लेन एक पडदा घेऊन आली होती. हा नेटवाला घेऊन आलेली, ते बघायसाठी आणला होता 6 फूट आणि 7 फुटाचा. नंतर कोणता छान वाटतं ते बघायला हे केलं होतं. नेटवाला छान वाटत होता म्हणून नेटवाला परत आम्ही हे सगळे घेऊन आलो होतो पडदे, ते देऊन. हे बघा, तर हे पडदे लावायचे चालले होते. मुलं पण कंटाळून गेले होते, मम्मी किती हे करते म्हणून. हे लावायचं, ते लावायचं, ते आणायचं, तिकडून घेऊन यायचं, परत इथं लावायचं. हे सगळं असं सगळेच कंटाळे होते. एवढं हे होऊन गेलं होतं ना की बस. हे बघा, खूप छान होतं हे पडदे. आणि असं 2 in 1 सारखं आहे. असं तुम्ही पुढे नेट आहे ना, ते असे तुम्ही बांधू पण शकता, असं काहीतरी त्याला करू पण शकता. असं तुम्ही काहीतरी डॉल वगैरे पण लावू शकता. पाठीमागे असं पडद्यासारखं आहे. हे बघा, हे सगळे देत होते मी त्यांना पडदे काढून. ते दोघं लावत होते, माझा मुलगा आणि मुलगी. त्या ज्या शॉपमध्ये घेतलं आहे त्यांनी हे करून नाही द्या शूटचं, आणि महाग आहेत, म्हणजे असं 2 नेटमध्ये ह्याच्यामध्ये असल्यामुळे जरा महाग पडले हे पडदे मला. हे बघा, आणि एवढा पसारा झाला होता ना घरामध्ये, जबरदस्त पसारा झाला होता. सगळं व्यवस्थित लावायचं होतं आणि तिकडून घेऊन यायचं, परत इथं लावायचं, परत ते घासून आणि सगळं हे करायचं होतं. हे बघा, हे सगळे काढले होते परत. खिडक्या मोठ्या असल्यामुळे पडद्यांची खूपच जरूर होती, त्यामुळे ते हे पहिलं काम केलं होतं, लवकर घेऊन आलं होतं. हे बघा किती मस्त आहे, शाईनवाले वगैरे मस्तच आहेत. हे घरात तुम्ही वॉश करू शकत नाही. हे बघा, हे असे गेले होते माझ्या मुलीने. मागे पडदा आणि पुढं असं नेटसारखं आहे. खूप छान होतं हे. बघा, पसारा बघा घरामध्ये किती आहे. सगळं थोडं 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 आणायचं चाललं होतं, लावायचं चाललं होतं बघा. इकडे गॅसचं हे केलं होतं, झाकून ठेवलं होतं टॉवेल टाकून.
मुलं पण हे बघा, हे लावून झाला होता पडदा. इकडं आता इथे असं लावलं होतं, हे जास्त तोंडावर येत होतं ना उजेड, त्यामुळे ते तसं लावलं होतं इथे. त्या दोघांचं काय बोलणं चाललं आहे. तोपर्यंत हे एअर फ्रायरवाले आले होते हे करायला, डेमो द्यायला. हे कसं करायचं काय हे सगळं दाखवत होते. नंतर परत वॉशिंग मशीनवाले आले होते, त्याचं डेमो देऊन आणि हे करून गेले होते परत ते. वर्पूलचा वॉशिंग मशीन घेतला होता 10 kgचा. का तर डबल बेडचं आपलं ब्लँकेट गोधडी वगैरे धुण्यासाठी हे घेतलं होतं मी. कराडमध्ये पण 9 kgचीच वॉशिंग मशीन आहे, ती पण अशीच घेतली. ही टॉपची आहे, वरतून उघडणारी, आणि ती फ्रंटवाली होती. हे तोपर्यंत सोफा झालेला होता. परत आम्हाला बोलवलं आहे त्यांनी बघायला की व्यवस्थित आहे का बघा, आणि तुमचं तुम्ही घेऊन जावा, का तर एवढ्या लांब डिलिव्हरी होऊ शकत नाही बोलले. आमच्या ह्या साईडलाच डिलिव्हरी होईल, का तर खूप लांब आम्ही गेलेलो हा सोफा घ्यायला, त्याच्यामुळे ते आमच्याच ह्याच्यावर पडलं होतं, काय बोलायचं. तर ही घेऊन निघालेलो परत आम्ही. आणि ते प्रत्येकालाच बोलत होते, जेवढं जवळ 5 किलोमीटर ह्याच्या अंतर होते की नाही, त्यांनाच ते हे करत होते. नंतर हे घेऊन आलो होतो आम्ही घरामध्ये. देखा हे टिपोय होती, 2 पप्पी होते, म्हणजे 2 असे स्टूल होते आणि सोफा होता. हा पूर्ण ग्रे कलर, याला पाणी टाकून पण तुम्ही धुवू शकता असं होतं. असं घेतलं होतं हे. आणि आम्हाला असंच घ्यायचं होतं, छोटासा असा कॉर्नरला. हा खूप छोटा नव्हता, जसं पाहिजे तसा होता व्यवस्थित. हे बघा, आहे का मस्त? नक्की सांगा मला कशी वाटली माझी सगळी इलेक्ट्रॉनिक वस्तू वगैरे, डायनिंग टेबल, सोफा सेट, फ्रीज, वॉशिंग मशीन, टी व्ही वगैरे कसा वाटला नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॅमिली फ्रेंड्सबरोबर शेअर करा, आणि प्लीज लाईक करा, आणि सबस्क्राईब करा. सगळे बघत आहेत पण सबस्क्राईब करत नाही आहेत, तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि हे बघा, हे झाला व्यवस्थित, ओके ठेवून झाला होता सोफा सेट. कसा आहे नक्की सांगा, आणि प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, लाईक करा, आणि फॅमिली फ्रेंड्सबरोबर शेअर करा. बाय.